विदर्भामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट. राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 61%वर. कोकणातल्या धरणांमध्ये सर्वाधिक 83% पाणीसाठा. मराठवाड्यामध्ये सर्वात कमी 34% पाणीसाठा. उजनी 100% भरलं. जायकवाडीमध्ये 61% पाणी, तर कोयना धरणामध्ये 74.85% पाणीसाठा. विदर्भातल्या धरणांमध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा नाही. आतापर्यंत विदर्भातील 26 मोठ्या धरणांमध्ये 49.76% जलसाठा. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून विसर्ग वाढवला. 5100 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणातल्या पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गामध्ये वाढ. सोलापूरच्या उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ. वारकऱ्यांचे धोकादायक स्नान ठरतेय प्रशासनाची डोकेदुखी. उजनी धरणातील विसर्गामुळे वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये 27 दिवसामध्ये 25 टीएमसी पाण्याची भर. धरणातील पाणीसाठा 62%वर. नाशिकमधील पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ. सातारा महाबळेश्वर मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद. दरड हटवताना पुन्हा दरड कोसळल्याची घटना. काल केळघर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता केला होता बंद. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला. सार्वजनिक बांधकाम विभागानं युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम केल्यामुळे मार्ग खुला. यामुळे डहाणू, घोलवड, बोर्डी तसंच गुजरातच्या उंबरगावकडे जाणारी वाहतूकही पूर्ववत. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. भात लावणीला पुन्हा येणार वेग. तळ कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा सुखावला. भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यामध्ये. जिल्ह्यात आतापर्यंत 1314 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणांमध्ये 75% पाणीसाठा. अहिल्यानगरच्या खंडोबाची वाडीमध्ये शेततळ्यांनी गाठला तळ. जुलै महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस नाही. विहिरी आणि बोअरवेललाही पाणी नाही. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट. बुधवारी शरद पवार मोदींना भेटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी झाली भेट. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एनडीएत विलीन होण्याच्या चर्चांना उधाण. एकत्र येण्याचा काही संबंध नाही. एनडीएतील विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर एनडीएतील विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण. ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष कधीही जातीयवादी राष्ट्रविघातक शक्तींसोबत जाणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीएतील विलिनीकरणाच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया. तर शरद पवारांची विचारधारा भाजपसोबत जाऊ शकत नाही, राऊतांनी व्यक्त केलं मत. एनडीए सोबत मी जाणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर आमच्याकडचे बहुतांश लढाईला तयार आहेत, त्यामुळे एनडीए सोबत जाण्याची चर्चा नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं 10 ऑगस्टला दिल्लीमध्ये रिसेप्शन. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी पार पडणार सोहळा. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट. मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं दिल्लीत होणाऱ्या रिसेप्शनचं दिलं निमंत्रण. शरद पवार बारामती दौऱ्यावर. विद्याप्रतिष्ठानमध्ये नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची केली पाहणी. तर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. निवृत्ती नाही, पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. माझ्या 7 टर्म झाल्या, आणखी किती वेळा निवृत्तीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. तर पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातात द्यावी लागणार, महाजनांनी केलं होतं वक्तव्य. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये मवियाला धक्का. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज जारी यांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध. अफरोज जारी यांचं नगरसेवकपद धोक्यात, तर तक्रारदार उमेदवाराचंही प्रमाणपत्र अवैध. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं स्वाक्षरी आंदोलन. वेलकम टू ट्रॅफिक सिटी आशयाचं बॅनर झळकावत स्वाक्षरी मोहीम. मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी. शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप. 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची सरकारची घोषणा, मात्र प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होईना.
गंधोरा गावामध्ये कर्जमाफीच्या यादीमध्ये 233 शेतकऱ्यांना लाभ, यादीतील 80% शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील 6,18,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ, लातूर आणि परभणीचा दुसरा क्रमांक. अजूनही सरकारकडून कर्जमाफीच्या याद्या जाहीर होत आहेत. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. एकूण 56 लाख शेतकरी आहेत. वेळोवेळी याद्या जाहीर होतील, भरणे यांचं आश्वासन. कर्जमाफीची ई-केवायसी साठी ऑनलाईन केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी. गेल्या 3 दिवसांपासून सर्व्हर डाऊन. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये ऑनलाईन सेंटरवरही शेतकऱ्यांची गर्दी. सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरात यंदा खरीप हंगामासाठी सरासरी 82% पेरण्या पूर्ण. एल निनोच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्यांची टक्केवारी 10%नी घसरली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एल निनोचं सावट, तरीही पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. 31 जुलै अंतिम मुदत असताना केवळ 8.56% शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. गतवर्षीच्या तुलनेत नोंदणीत घसरण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मात्र भंडाऱ्यामध्ये विकासाचा चिखल. मेडिकल कॉलेज आणि शाळा कॉलेजचे रस्ते चिखलात. भूमिगत गटाराच्या संथ कामामुळे विद्यार्थी आणि नागरिक बेहाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था. पणदूर ते वेताळ बांबर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ. वाहनांचं नुकसान होत असल्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराकडे जाणाऱ्या हिंगोली सेनगाव महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. काही दिवसांपूर्वी केलेली रस्त्यांची डागडुजी निकृष्ट दर्जाची असल्याचा नागरिकांचा आरोप. धुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसातच खड्डेमय. कोल्हापूरमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. सांगली फाट्याजवळ महामार्गाचं काम रखडलं. तर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, वाहन चालकांची मागणी.